सो बघा इथं हे दोन आपल्याला ऑप्शन सारखेच दिसतात, परंतु इथं आजकडे येणं गरजेचं आहे, कारण तुम्ही प्रश्नार्थी वाक्याचं इनडायरेक्ट करताय त्यावेळेस आजकडे येणं गरजेचं आहे. इथं सेड टू आलंय, हे विधानार्थी वाक्यात सेड टू असतं, प्रश्नार्थी वाक्यात आजकडं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं उत्तर बनतं. पुढे पाहूया. 7. रीड द डायलॉग बिटवीन टीचर अँड द स्टुडंट. हा एक डायलॉग दिलाय खाली टीचर आणि स्टुडंट मधला, त्याच्यामध्ये काही ब्लँक्स दिल्यात, त्या ब्लँक्स मध्ये कोणतं वाक्य भरायचं किंवा कोणता फ्रेज भरायची, कोणता शब्द समूह भरायचा ते खाली ऑप्शन मध्ये दिले. वाचूया. स्टुडंट, मे आय गो आउटसाइड द क्लास सर. विचारतोय विद्यार्थी. टीचरचा रिप्लाय काय येईल पहा. टीचरचा रिप्लाय नॉट नाऊ. स्टुडंट काय बोलतोय, माय सिस्टर इज वेटिंग फॉर मी सर प्लीज लेट मी गो. याचा अर्थ काय की स्टुडंट परत एक्सप्लेनेशन देतोय की सर माझी बहीण बाहेर थांबलेली, मला कृपया जाऊ द्या. दॅट मीन्स टीचरनं केलेला रिप्लाय सुरुवातीचा पहिला रिप्लाय हा थोडासा नकारदर्शक असेल. मग याच्यात नकारदर्शक बघा संदर्भाने विचार केला तर नॉट नाऊ, आत्ताच नको बाहेर जाऊ असं टीचर त्याला सांगत असतात, आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 नॉट नाऊ हे या रिकाम्या जागेत बसेल. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे, परत एक पॅसेज दिला, या पॅसेजवर तुम्हाला खूप सारे 2 क्वेश्चन्स त्यांनी दिलेले आहेत. काय ते पाहूया. आता आपल्याला एवढा सगळा पॅसेज वाचायला परवडत नाही. कसा, कारण 2च क्वेश्चन दिलेत, म्हणून आपण डायरेक्टली कुठं जायचं, क्वेश्चनवर जायचं. काय म्हणतोय क्वेश्चन बघा. इट इज द फर्स्ट G20 समिट टू बी हेल्ड इन डॅश डॅश डॅश. ही पहिली G20 समिट आहे ज्याचं वर्णन या पॅसेजमध्ये आलंय, जी की कुठं भरणार आहे पहिल्यांदा बघा. नॉर्थ एशिया, साऊथ एशिया, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका. चला तर पॅसेजमध्ये बघूया. इंडिया हॅज बिगन इट्स प्रिपरेशन फॉर कंडक्टिंग द G20 समिट विथ ग्रेट enthusiasm अँड डेडिकेशन. पुढं वाचत राहा तुम्हाला. पुढं वाचत गेल्यानंतर बघा. दिस इज द फर्स्ट G20 समिट टू बी हेल्ड इन साऊथ एशिया. काय, साऊथ एशिया. हे जशाच तसं उत्तर तुम्हाला मिळतं, म्हणून ऑप्शन नंबर 2. पुढे वाचूया. डॅश डॅश इज होस्टिंग द G19th G20 समिट इन 2023. 2023 ची G20 समिट च यजमानपद कोणाकडं आहे, जी की 19व्या क्रमांकाची. तर इथं पहा मित्रांनो, इथं सरळ सरळ वाक्य दिलंय, इंडिया इज होस्टिंग द 19th G20 समिट इन 2023. तर इंडिया हे त्याचं उत्तर आपल्याला लगेच मिळून जातं.